अति प्राचीन पुरातन श्री रामदेवजी बाबा मंदिर येथे उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे श्री रामदेवजी बाबा यांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा। जितेंद्र जैन बंब यांनी केले आवाहन। बोरकुंड येथे जगातील अति प्राचीन चमत्कारी श्री रामदेवजी बाबा यांच्या 12वा उत्सव दिनांक 14 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी होत आहे। या भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठ्या यात्रा उत्सवाला भेट देऊन श्री रामदेवजी बाबा यांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामदेव बाबा मंदिर रतनपुरा बोरकुंडच्या वतीने श्री जितेंद्र जैन बंब यांनी केले। शेकडो वर्ष पुरातन श्री बाबा रामदेव यांचे मंदिर बोरकुंड येथे स्थित आहे। प्रत्येक दिवसाला उगवणाऱ्या भगवान सूर्यनारायणचे पहिले किरण या मंदिरात विराजमान असलेल्या श्री बाबा रामदेव यांच्या मूर्तीवर पादुकावर पडते। हे अत्यंत पुरातन आणि चमत्कारिक देवस्थान मानले जाते। साधारण 500 वर्षापूर्वी राजस्थानमधील गोटन गावातील बंब कुटुंबातील वडीलधारी मंडळी ज्यांचे वंशही आज बोरकुंडमध्ये आहेत त्यांनी बाबरी पगलिया पादुका डोक्यावर घेऊन रामदेवरा रुणीचा ते बोरकुंड पर्यंत हजारो मैल पायी प्रवास केला होता। कोटेने तांबदा 4 जैन बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने बोरकुंड येथे आणून बोरकुंड गावात श्री रामदेवजी बाबा भगवान यांचे मंदिर बांधले। बाबरी पगलियाची पादुका स्थापना केली। त्या दिवसापासून आजतागत बाबांच्या भक्तांकडून अत्यंत प्राचीन मंदिरात भाद्रपद माघ महिन्याच्या दशमीला आणि एकादशीला प्रचंड मोठा यात्रेचे आयोजन केले जाते। त्याचबरोबर ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने ग्रामदैवत भगवान म्हणून कित्येक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व महाआरतीचे आयोजन बाबाजींच्या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने केले जाते। या उत्सवात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेतला आहे की बाबा प्रत्येकाच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात। जैसे ज्यारी भावना वैसे फल पाहावे। यामुळे आदरणीय बाबांच्या भक्तांनी 14 सप्टेंबर 2024 शनिवारी सकाळी 11:30 वाजता एकादशीच्या चमत्कारिक महाआरतीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते। या महाआरतीला हजारो किलोमीटरवरून हजारो भाविक उपस्थित राहून आपले जीवन यशस्वी करतात। उत्सवात येणाऱ्या सर्व बाबा भक्तांसाठी बाबा भक्तांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। सर्वांनी उत्साहात यावे व महाप्रसाद लाभ घ्यावा ही विनंती रामदेवजी बाबा मंदिरच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी जितेंद्र जैन बंब, संजय बंब, राजेंद्र बंब, विजय बंब, ऋषभ संकलेचा, मयूर संकलेचा, भक्ती संकलेचा, प्रफुल्लम पारस बापना, नाना भाऊ सोनोने, डॉक्टर अनिल पाटील, आप्पा मिस्त्री, लोकेश जैन, अक्षय बंब, कुणाल पाटील, पप्पू शर्मा, गोटू शर्मा, कुणाल बोरा, संजय लोकर, शुभम लुगड, दादा माडी, सुरेश आडावे, सरपंच बोर्ड भैया साहेब वसंत पाटील, सरपंच वागरे वाघारी, रावसाहेब पाटील आदी सर्व पदाधिकारी समस्त रतनपुरा बोरकुंड ग्रामस्थ उपस्थित होते। तर अतिशय प्राचीन असलेले श्री रामदेवजी बाबा मंदिर बोरकुंड भक्त मंडळ व ग्रामस्थ पंचक्रोशी भाविक यांच्या वतीने सदर या ठिकाणी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात आले। Hare
रे नव भद बाजे हालरी जनकार पडे नाचा बाई सुगना हिरो बाजी चमन उडे कांतारी जमुना बेरे बने नाचा बाई सुगना बाई पडे रामदेवजी बाबा मंदिर बोरपूर विश्वचं द्वितीय स्थान 500 वर्षापूर्वी आमचे बाबा परिवाराचे पूर्वज हजारो मैल दूर बाबांच्या पादुका बगलिया रामदेवरावहून बोरपूर पर्यंत 4 भावंडांनी पायी पायी न ठेवता बोरपूर गावापर्यंत आणल्या। तर काय अजून आजपर्यंत बगल्यांचं विस्थापन झालेलं नाही। हे विश्वचं द्वितीय प्राचीन मंदिर आहे। एक बाबांचं गाव रामदेवरा, दुसरं बोरपूर। 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे या मंदिराचा। अति चमत्कारिक अति प्राचीन हे मंदिर वर्षातून 2 वेळा भाद्रपद सुदी एकादशी व दशमी, माघ सुदी एकादशी व दशमी ला महाआरतीचे आयोजन केले जाते। या महाआरतीला शेकडो किलोमीटर दूरहून बाबांचे भक्त महाआरती घेतात। मंदिरात आरतीला यजमान होऊन मंदिरात दर्शन घेऊन आपलं जेवण सफल बनवतात। ही शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थांतर्फे, बम परिवारातर्फे, समस्त जैन मारवाडी समाजातर्फे अखंड चालू आहे। तसंच गावाचे ग्रामदैवत म्हणून व परिसराचे ग्रामदैवत म्हणून श्री रामदेवजी बाबा मंदिर हे प्रख्यात आहे। असं कधी झालं नाही, गावाचा सत्ता झाला आणि गावात पाऊस काही पडला, हा इतिहास आहे। 50 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन ग्रामस्थांतर्फे केले जाते। वर्षातून शेकडो भंडारे बाबाच्या प्रांगणात होतात। हजारो भक्तांना बाबा आपले आशीर्वाद देऊन मनोकामना पूर्ण करतात। हे असे प्राचीन मंदिर, या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही सगळे बंधू परिवार जे बाहेर गावी गेले, आमचा नातेवाईक परिवार जमत असतो व बाबांची महाआरतीचे आयोजन करत असतो। धन्यवाद। जय बाबा।